ब्रेकनंतर आपलं स्वागत। सध्या चिकूच्या झाडाला फळं लागलेली आहेत। चिकूच्या अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये पाणी, औषधाचं व्यवस्थापन केलं पाहिजे। या काळामध्ये चिकूच्या झाडाची काळजी घेणं गरजेचं आहे। चिकूच्या झाडाची कशी निगा राखावी याबाबत औरंगाबादच्या फळ संशोधन केंद्राचे तज्ज्ञ डॉक्टर संजय पाटील सुळगावकर यांचं मार्गदर्शन घेऊयात। सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये चिकू फळबागांवर मोठ्या प्रमाणावर फळधारणा झालेली आहे। या चिकूच्या पूर्ण वाढलेल्या 10 वर्ष वयाच्या झाडापासून आपल्याला 2 ते 2.5 क्विंटलपर्यंत चांगला माल मिळू शकतो। परंतु आपल्या मालाचा दर्जा व गुणवत्ता किंवा फळांचा आकारमान आपल्याला पाहिजे किंवा ग्राहकांना पाहिजे त्या प्रमाणात जर मिळालं नाही तर या चिकूच्या फळांना बाजारपेठेमध्ये खूप कमी किंमत मिळत असते। आता सध्या स्थितीमध्ये आपण जे चिकू फळझाडावर बघतो आहे हे अतिशय छोटे आहेत। अजून याची वाढ होण्यास खूप वाव आहे। यासाठी या फळपिकाचं पाण्याचं व खताचं व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी अतिशय काटेकोरपणाने करणं गरजेचं वाटतंय। आता या फळपिकामध्ये जर आपल्याला फळाचं आकारमान, फळाचा दर्जा, फळाची गोडी, फळामध्ये असणारी साखर याचं जर प्रमाण वाढवायचं असेल तर शेतकरी बांधवांनी सद्यस्थितीमध्ये चिकू या फळपिकाला बहार धरल्यानंतर झाडाच्या वयोमानानुसार 20 ते 25 किलो चांगलं कुजलेलं शेणखत जर दिलं तर निश्चितच त्या झाडाच्या मुळाच्या भोवती सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढीस लागून चिकूमध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारची गोडी निर्माण होऊ शकते। आता या शेणखत देत असताना शेतकरी बांधवांनी झाडाच्या विस्ताराचा विचार करणं गरजेचं आहे। झाडाच्या विस्ताराच्या खाली जवळपास 1.5 फूट रुंदीची व 1 फूट खोलीची जर आपण रिंग केली आणि त्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत जर आपण झाडाच्या घेराच्या खाली टाकलं तर निश्चितच या झाडांना ते चांगल्या प्रकारे मिळतं व चिकूच्या फळाचा दर्जा, त्या फळाची साईज, त्या फळाचं आकारमान आणि फळामध्ये असणारी गोडी निश्चितच वाढीस लागण्यास मदत होते। दुसरं महत्त्वाची गोष्ट आपल्याला फळाचं आकारमान आणि दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने जर म्हटलं तर रासायनिक खताचा त्या पिकाला करण्यात येणारा पुरवठा। बऱ्याच वेळेस आपण रासायनिक खताचा पुरवठा करत असताना सूक्ष्म मूलद्रव्याच्या मात्रा कमी पडतात आणि बहुतांशी फळपिकांमध्ये सूक्ष्म मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे फळाची जी वाढ व्हायला पाहिजे ती योग्य त्या प्रमाणात होत नाही। म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी असं विनंती करेल की आपल्या फळपिकांवर निश्चितपणे मातीचा दर्जा तपासून किंवा मातीची तपासणी करून जे कुठले सूक्ष्म मूलद्रव्य कमी प्रमाणात असतील त्या सूक्ष्म मूलद्रव्याची मात्रा खताच्या माध्यमातून या फळपिकांना जर आपण दिली तर निश्चितच फळाचा दर्जा, फळाचं आकारमान, फळाचं पोषण हे सुव्यवस्थितरित्या होऊन चांगल्या दर्जाची फळं आपण मार्केटमध्ये पाठवू शकतो आणि यामुळे अशा फळांना मार्केटमध्ये चांगला दर मिळून अधिकचा पैसा शेतकरी बांधव मिळवू शकतात। आता सद्यस्थितीमध्ये हे जे चिकू आपण झाडावर बघतोय अतिशय छोटे आहेत। या ठिकाणी फळांची संख्या देखील अधिक आहे। तर यासाठी जर शेतकऱ्यांनी एका ठिकाणी गुच्छामध्ये 2 ते 3-4 चिकू असतील तर त्या ठिकाणच्या फळांची विरळणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। विरळणी केल्यामुळे ज्या झाडामध्ये जे अन्नाचा जो पुरवठा आहे याची विभागणी कमी फळांमध्ये होऊन अतिशय फळं चांगली पोसली जातात आणि जवळपास एका फळाचं वजन 100 ते 150-200 ग्रॅमपर्यंत देखील जाण्यास आपल्याला वाव आहे आणि अशाच फळांना बाजारपेठेमध्ये देखील चांगला दर मिळू शकतो। म्हणून शेतकरी बांधवांनी चिकू या फळपिकाला रासायनिक खताचं किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करताना देखील काळजी घ्यायला पाहिजे। बऱ्याच वेळेस आपण खताचा पुरवठा करत असताना खत बऱ्याच शेतकरी झाडाच्या खोडाभोवती देतात, परंतु ती चुकीची पद्धत आहे। शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा कुठल्याही फळझाडांना पुरवठा करायचा असेल तर त्या झाडाच्या विस्ताराच्या खाली एक 15 ते 20 सेंटीमीटर रुंदीची, 15 ते 20 सेंटीमीटर खोलीची अशी रिंग घेऊन त्या रिंगेमध्ये जर रासायनिक खताचा पुरवठा केला तर निश्चितच त्या मुळांना तो चांगल्या पद्धतीने घेता येतो आणि झाडाची वाढ चांगली होऊ शकते। म्हणून पूर्ण वाढलेलं जर झाड असेल तर अशा झाडांना शेतकरी बांधवांनी 18-18-10 2 किलो प्रति झाड या प्रमाणात जर पुरवठा केला
तर निश्चितच सद्यस्थितीमध्ये जी चिकूची छोटी फळं आपल्याला दिसतात, या फळाचं आकारमान व दर्जा वाढण्यास मदत होते. बाजारात अनेक महागडी रासायनिक खतं उपलब्ध असतात, मात्र कधीही सगळ्यात उपयुक्त हे सेंद्रिय खतच असतं, असा महत्त्वाचा सल्ला आपल्या तज्ज्ञांनी आज आपल्याला दिलाय. शेतीमित्रमध्ये आज इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.